सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा व काजू बागायतदारांना शासनाने जी मदत जाहीर केली ती मदत तुटपुंजी आहे हे पालकमंत्री यांनी मान्य केले असून नुकसान भरपाई तुटपुंजी होती तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करायला का दिली असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी उपस्थित केला। यावेळी नाईक काय म्हणाले ते पाहूया। देवगडमध्ये मी माननीय माजी आमदार बाळासाहेब माने यांचे स्वागत करतो प्रथमतः। आणि ही प्रेस कशासाठी बोलवली आहे तर आताच बाळा माने साहेब आणि राजू शेट्टी साहेब हे बाजार समितीची बैठक या ठिकाणी वाशी मार्केटला झाली आणि आंबा उत्पादक असतील त्यांच्या जे मध्यस्थी असतात त्यांच्या संदर्भातली एक बैठक झाली आणि त्यांना राजू शेट्टी साहेबांनी आणि बाळा माने साहेबांनी असतील तिथले आंबा बागायतदार असतील यांनी एक इशारा दिला की आपला जो देवगड हापूस आहे त्याचा कुठचेही दर पडता कामा नये याच्यासाठी बाजार समितीची बैठक अधिकाऱ्यांसोबत त्यावेळी पार पडलेली आहे। आणि ज्या पद्धतीने आंबा बागायतदारांसाठी ही तुम्हाला माहिती आहे की डिक्लेअर झालेली जी नुकसान भरपाई ती किरकोळ स्वरूपाची होती, म्हणजे एका झाडामागे 220 रुपये या स्वरूपाची या ठिकाणी दिली गेली। त्यानंतर इथले पालकमंत्री मत्स्य विकास मंत्री यांनी आता प्रेस घेतली की ही स्वतःहून मान्य केलं त्यांनी की ही जी नुकसान भरपाई आहे ती तुटपुंजी झालेली आहे। मग जर ही तुटपुंजी होती तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना ही डिक्लेअर करायला का दिली? तुम्ही एक मंत्री आहात ना त्या विभागाचे, त्या सरकारमध्ये एक मंत्री आहात। आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, इथल्या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या ठिकाणी जेव्हा पहिला मोर्चा निघाला होता त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी आला होता आणि चांगल्या प्रकारची मदत आम्ही तुम्हाला मिळवून देऊ असं एक आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागणार नाही शेतकरी म्हणून, ही जबाबदारी माझी होती। आणि असं असताना सुद्धा 220 रुपये एकतर पर झाडामागे नुकसान भरपाई डिक्लेअर केली सरकारने आणि आता तुम्ही म्हणता मंत्री म्हणून सरकारची किती तुटपुंजी आहे, तर तुम्ही का डिक्लेअर करायला दिली? की तिथेच थांबवली पाहिजे होती आणि भरघोस मदत या ठिकाणी डिक्लेअर झाली पाहिजे होती। आणि आता त्यांनी परत आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर परत ची डिक्लेअर होईल, ती अजून पण झाली नाही आहे। यांच्या मागे काय कारण आहे? ज्यावेळी शेतकरी रस्त्यावर उतरतो त्यावेळी हे फक्त जागे होतात आणि प्रेस घेतात, प्रेस घेण्याशिवाय कुठचाही अजेंडा त्यांचा नाही आहे। आंबा बागायतदारांचा जो नुकसान भरपाई झालेली आहे त्यांचा न्याय देण्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही। त्यामुळे न्याय देण्यासाठी जी शेतकरी संघटना इथली या ठिकाणी आंबा बागायतदारांनी रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्या पाठीशी आमची संघटना असेल, आमचे सर्व आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतील, रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा काल बैठक झाली आणि त्या बैठकीला सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार, काजू बागायतदार होता, त्यांनी सुद्धा चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ते सुद्धा आता पुढच्या लढ्यामध्ये सामील होणार आहेत हे सांगण्यासाठी माने साहेब इथे आलेले आहेत। आणि देवगडच्या शेतकऱ्यांबरोबर ते आहेतच, देवगड असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबर आहेतच, त्याचबरोबर आता रत्नागिरी सुद्धा आपल्या ठिकाणी उतरलेली आहे। काल बाजार समितीची बैठक झाली, आता पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वच जण आम्ही औषध विक्रेत्यांची जी बैठक आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा पुढच्या आठवड्यात जाणार आहोत। जे मेन विक्रेते आहेत त्यांच्याशी बैठक आहे आणि त्यांच्याशी सुद्धा सल्लामसलत करून आंबा बागायतदारांना कसा त्या ठिकाणी न्याय मिळेल याचा सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल। आणि पुढची रूपरेषा ही शेतकरी संघटना जी काय सांगेल, शेतकरी संघटना इथली जी काय सांगेल, आंबा बागायतदार ते जे काय सांगतील, काजू बागायतदार जे काय सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू। या ठिकाणचा लढा आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभं राहून लढा देऊ। 5,000 रुपये एका झाडामागे म्हणजे 5 लाख रुपये हेक्टरी असा न्याय त्यांना मिळाला पाहिजे। त्याचबरोबर 3,000 रुपये काजू झाडामागे असा न्याय त्यांना मिळाला पाहिजे। ह्या न्यायाबद्दल आम्ही ठाम आहोत आणि असा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। ज्या पद्धतीने राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं हे सगळं झाल्यानंतर एक दिशा ठरवली जाईल आणि मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला जाईल, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। आणि त्याचबरोबर
मच्छीमारांचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न, पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्यांच्या पाठीमागे सुद्धा आमची संघटना आहे. कालच वैभव नाईक साहेबांनी या ठिकाणी मालवणमध्ये आवाज उठवलेला आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आता देवगडचे पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्यांच्या पाठीमागे सुद्धा आम्ही आहोत. ज्या पद्धतीने डिझेल मिळत नाहीये, 141 रुपये हा मच्छीमारांच्या डिझेलचा भाव आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सामान्य पेट्रोल पंपावरती 91 रुपये आहे आणि त्या ठिकाणी ते जवळजवळ 141 रुपये, एवढा मोठा फरक आहे. त्यामुळे त्या मच्छीमार जे छोटे पारंपरिक मच्छीमार असतील त्यांना सामान्य पेट्रोल पंपावरती सुद्धा डिझेल मिळालं पाहिजे, अशी सुद्धा आमची भूमिका आहे. आणि त्या पद्धतीने तसं जर झालं नाही तर त्यामागे सुद्धा आंदोलन उभं करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही मच्छीमार जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्याच्या पण पाठीशी आहोत आणि ते जसं सांगतील किंवा त्या पद्धतीचा लढा जर इथले मत्स्य विकास मंत्री आहेत, जे इथले आमदार आहेत, ते मत्स्य विकास मंत्री आहेत, त्याच्यासाठी त्यांना अडवू नये. सामान्य पेट्रोल म्हणजे जे पंपावरती सामान्य लोकांना जिथे पेट्रोल डिझेल मिळतं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना डिझेल विक्री झाली पाहिजे, डिझेल मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आमची राहील. यानंतर मी माने साहेबांना संवाद साधायचं करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.